तुम्ही रोज काढण्यासाठी छोट्या छोट्या रांगोळ्या शोधताय का? तर मग बघा, मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि छोट्या छोट्या रोज काढण्यासाठी 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे ती बघा, मी एक आपलं गुणिलेचं चिन्ह असतं ना गणितामध्ये, तर त्याप्रमाणे एक काढून घेतलेले आहेत 2 रेषा आणि मध्ये डॉट देऊन एक एक कळी काढायची आहे. बघा, कळीप्रमाणे एक आकार काढायचा आहे किंवा पानाप्रमाणे एक आकार काढायचा आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला रेषा काढायच्या आहेत फांदीप्रमाणे. बघा, मी या चारही बाजूला छोटे छोटे पानाप्रमाणे किंवा कळ्या काढलेल्या आहेत आणि थोडं थोडं रंग भरून घेतलेला आहे. दोन्ही बाजूला फांद्या काढून घेतलेल्या आहेत आणि खालच्या बाजूला लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता वरती आपण ज्या फांदीप्रमाणे आकार काढलेले आहेत त्यावरती सफेद डॉट देऊन थोडासा पानाचा आकार देणार आहोत. तर मधल्या ज्या रेषा आहेत त्या थोड्याशा पुढे वाढवून घ्यायच्या आहेत आणि जे आपण डॉट दिलेले आहेत त्याला पानाचा एक आकार द्यायचा आहे काडीच्या मदतीने. बघा, मी सर्वच जे डॉट दिलेले आहेत त्यांना काडीच्या मदतीने पानांचा आकार देऊन घेतलेला आहे. फक्त काडीने ओढून घ्यायचं आहे पुढच्या बाजूला. आता मध्ये जांभळ्या रंगाचा एक डॉट देऊन घेतला. बघा, थोडंसं गोल फिरून घ्यायचं आहे. अगदी सोपी आहे ही रांगोळी. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला काढता येईल. आता आपण ज्या मधल्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती आपण गुलाबाची फुलं ऑरेंज रंगाची तयार करून घेणार आहोत. बघा, मी डॉट दिलेले आहेत. आता दोन्ही बाजूने पानाप्रमाणे आकार काढून मध्ये काडीने गोल फिरवायचं आहे. गुलाबाची फुलं काढायची पद्धत एकदम सोपी आहे. बघा, अगदी कोणालाही काढता येतील. बघा, तुम्ही जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही फुलं काढता येतील. अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे आणि खालच्या बाजूला थोडंसं हिरव्या रंगाने देठ काढायचं आहे. आता आपण जी सफेद रंगाने पानं काढलेली आहेत त्यामध्ये हिरव्या रेषा मारून घेतल्या. आता वरती थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण आडव्या रेषा मारून जांभळ्या रंगाने डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे रांगोळी थोडीशी भरगच्च दिसेल. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी आणि अगदी पटकन होऊन जाते रोजची काढण्यासाठी. तर 2 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा अगदी सोपी आहे. बघा, मी डॉट काढून घेतलेले आहेत. आता आपण फुलं तयार करून घेणार आहोत. तर त्यावरती थोडासा पिवळा रंग टाकून घेतला. बाटलीच्या झाकणाने बघा, डब्याच्या झाकणाने थोडासा चपटा आकार द्यायचा आहे आणि काडीच्या मदतीने फुलं काढून घ्यायचे आहेत. पाकळ्यांना आकार द्यायचा आहे. बघा, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित मागच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे. बरोबर अंतर घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मागच्या बाजूला ते रांगोळी ओढून घ्यायची आहे. बघा, 3 मी फुलं इथे तयार करून घेतलेली आहेत. काडीच्या मदतीने पाकळ्यांना एक आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे ही रांगोळी. बघा, तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर नक्कीच तुम्हाला काढता येईल. आता आपण खालच्या बाजूला थोडंसं देठाप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. जशी धोत्र्याची फुलं असतात ना त्याप्रमाणे ही फुलं आहेत. बघा, किंवा जास्वंदाची फुलं असतात त्याप्रमाणे सुद्धा ही फुलं दिसतात. अगदी सोपी आहे बघा ही फुलं काढण्याची पद्धत. तुम्ही जर नीट बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही फुलं काढता येतील. आता खालच्या बाजूला थोडासा हिरव्या रंगाने देठ काढून घेतलेले आहेत. बघा, तर एक फांदीप्रमाणे आपण आकार काढणार आहोत आणि त्याला खाली पानं काढणार आहोत. तर छोटीशीच रांगोळी आहे. दरवाजासमोर, तुळशीसमोर किंवा देवासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते. दोन्ही बाजूला बघा मी पानं काढून घेतलेली आहेत. एक छोटंसं फुलाचं झाड असतं ना त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. तर थोडंसं काडीच्या मदतीने आपण पानांना आकार देऊन घेणार आहोत. मधल्या ज्या रेषा आहेत त्या देऊन घेणार आहोत. आता फुलांमध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घेतले बघा मध्ये. तर काडीच्या मदतीने पानांना थोडासा आकार देऊन घेतला. बघा, छोटीशीच रांगोळी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तिथे आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. बघा, दोन्ही बाजूला मी थोडासा लाल आणि पिवळा रंग टाकूनच कळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता 3 नंबरची रांगोळी तीसुद्धा सोपीच आहे. बघा, आता इथे आपण एक मध्ये फूल काढून घेणार आहोत. जसं आपण आधीच्या रांगोळीमध्ये काढलं ना त्याचप्रमाणे काढायचं आहे.
बघा तशाच पद्धतीने हे सुद्धा फूल काढायचं आहे. व्यवस्थित आकार द्यायचा आहे पाकळ्यांना. मध्ये पिवळा रंग मी भरून घेतलेला आहे. बघा त्या पाकळ्यांमध्ये फुलाच्या पिवळा रंग भरायचा आहे आणि मध्ये लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे. आता आपण फुलाच्या दोन्ही बाजूनी सरळ रेषा मारून घेणार आहोत आणि खाली आणि वरती आडव्या रेषा मारणार आहोत. बघा मी खाली आणि वरती आडव्या रेषा मारून घेतल्या आणि फुलाच्या बाजूला सरळ रेषा मारून घेतलेल्या आहेत 2. आता ज्या आपण आडव्या रेषा मारलेल्या आहेत त्याला गोल आकार करून घ्यायचा आहे. बघा दोनही या रेषांना मी गोल आकार करून घेतलेले आहेत. आता ज्या सरळ रेषा मारलेल्या आहेत तिथे एक कोनाप्रमाणे आकार द्यायचा आहे. बघा रेषा मारायच्या आहेत दोन्ही बाजूला. आता मधली जी लांब रेष आहे त्यावरती आपण पान काढून घेणार आहोत. तर डॉट देऊन काडीच्या मदतीने पानाला आकार द्यायचा आहे. आता उरलेल्या ज्या 2 रेषा आहेत बाजूच्या त्यावरती आपण लाईट ऑरेंज रंगाचे डॉट देऊन थोडासा कळीप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. एक मोदक कळीप्रमाणे आकार काढायचा आहे. बघा पुढे ओढून घ्यायचं आहे फक्त. आणि आपण जे गोल आकार केलेले आहेत रेषेवरती तिथे लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घ्यायचे आहेत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे. बघा तुळशीसमोर किंवा देवासमोर तुम्ही काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते आणि अगदी सुंदर दिसते. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. बघा फायनल रांगोळीसुद्धा अगदी छान दिसते आणि अगदी सोपी आहे. बघा आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. बघा आता इथे मी एक दिलचा आकार काढून घेतलेला आहे. ही रांगोळीसुद्धा अगदी छोटीशी आहे. ही सुद्धा तुम्ही तुळशीसमोर देवासमोर काढू शकता. छोटासा दिलचा आकार काढायचा आहे. त्यावरती आपण एक फूल तयार करून घेणार आहोत. झाकणाच्या मदतीने थोडासा चपटा आकार देऊन घेतला. आता ह्या सर्वच रांगोळ्यामध्ये फुलं काढण्याची पद्धत सारखीच आहे. बघा आता कळ्यांना थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. पिवळा रंग थोडा भरून घेतला मध्ये आणि लाल रंगाचा एक डॉट देऊन घेतला. आता वरच्या बाजूला आपण 3 पानं काढून घेणार आहोत. छोटीशी रांगोळी आहे. बघा ही अगदी पटकन होणारी आहे रोजची काढण्यासाठी. आणि या पानासुद्धा काडीच्या मदतीनेच काढलेली आहेत. काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही. रोजची रांगोळी आहे. अगदी पटकन काढायची असते. बघा आपल्याला वेळ नसतो. काही गडबडीमध्ये ह्या रांगोळ्या काढायच्या असतात. त्यासाठी अगदी सोप्या सोप्या रांगोळ्या मी दाखवलेल्या आहेत. तर खालच्या बाजूला एक आडवी रेष मारून त्याला आपण एक गोल आकार करून घेणार आहोत. बघा मी गोल आकार करून घेतलेला आहे. आता वरतीसुद्धा एक फूल तयार करून घ्यायचं आहे. काडीच्या मदतीने आकार देऊन घेतला. खाली एक देठाप्रमाणे आकार आपल्याला काढायचा आहे. तिथे थोडासा हिरवा रंग टाकून घेतला. फुलामध्ये पिवळा रंग दिलेला आहे आणि लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. बघा अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी. बघा रोजची काढण्यासाठी अगदी पटकन होणारी आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. एक कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात. रांगोळीमध्ये माझ्या काही चुका जरी झाल्या असतील तरी तुम्ही मला एक हक्काने अगदी निसंकोचपणे सांगू शकता. बघा फायनल रांगोळीसुद्धा ही अगदी सुंदर दिसते. ह्या बाजूनेसुद्धा आपण एक छोटंसं पान काढून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. बघा ह्या बाजूलासुद्धा मी एक छोटंसं पान काढून घेतलं आहे. खाली लाल आणि पिवळ्या रंगाचा एक डॉट देऊन घेतलेला आहे. आता मध्ये थोड्याशा कळ्यासुद्धा आपण काढून घेणार आहोत. बघा फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. बघा अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.